शहीद हेमू कालानीला त्यांच्या बलिदान दिनी अभिवादन. 600 विद्यार्थिनी व नागरिकांनी मानवी साखळीतून दिला एकतेचा संदेश. सूर नवा ध्यास नवा घ्या राज्यस्तरीय खुल्या ओपन गीत गायन स्पर्धा 2018चे आयोजन द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र. शहीद हेमू कालानीला त्यांच्या बलिदान दिनी अभिवादन. 600 विद्यार्थिनी व नागरिकांनी मानवी साखळीतून दिला एकतेचा संदेश. युवा क्रांतिकारी हेमू कालानीच्या 74व्या शाहीद दिनानिमित्त विद्यार्थिनी व नागरिकांनी हातात हात घेऊन मानवी साखळी साकारून सामाजिक एकतेचा संदेश दिला. या उपक्रमात सुमारे 600 विद्यार्थिनी व शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला. सिंधुरत्न सेवा संस्था व हेमा सिंधू फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम घेण्यात आला. साक्री रोड परिसरातील सिंधुरत्न SVC महात्माजी इंग्लिश स्कूल, नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल व स्वामी टेऊराम हायस्कूलमधील विद्यार्थी व नागरिक साक्री रोड कुमारनगर येथील भगवान झुलेलाल मंदिर ते रिमांड होम मोगलाई येथील युरोलॉजीपर्यंत मानवी साखळी तयार केली. त्यावेळी पोलीस उप अधीक्षक रवींद्र सोनवणे, सुरेशजी कुन्नानी, अनिल कटारिया, हर्षकुमार रेलन, गुलशन उदासी, अमीर सर, शालिनी मंदान, अनुपमा पांडे, सरिता मंदान, ज्योति दुसेजा, जेगनन हासवानी, बलिदान दिवसाचे मानवी साखळी आयोजित केली त्याच्यात आम्हाला प्रमुख बोलवलं आणि तसंच त्यांचं समाजकार्य देशभक्तीचं कार्य काय ते आज सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या आमच्या माध्यमातून आम्ही माहिती पुरवली. सखी फाउंडेशन अँड ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी धुळे प्रायोजित आदर्श शिक्षिका सौ सरला बाळकृष्ण काकडे याचे आठवणीत सूर नवा ध्यास नवा घ्या राज्यस्तरीय खुल्या ओपन गती गायन स्पर्धा 2018चे आयोजन केले आहे. प्राथमिक फेरी शनिवार दिनांक 20 जानेवारी 2018ला सकाळी 9 वाजता कल्याण भवन धुळे येथे गाणे जसे मराठी, हिंदी, सिनेगीत, अभंग, भावगीत, भक्तिगीत, सूफी गीत, नाट्यगीत, गझल, भारुड, लावणी यापैकी एक सादर करायची आहे. अंतिम फेरी दिनांक 27 जानेवारीला दुपारी 2 वाजता राहील. 20 व 17 तारखेला वाद्यवृंद गॅलेक्सी म्युझिकल्स तर्फे असेल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष द्वारकाधीश प्रतिष्ठानचे बापूजी शेलार होते. या कार्यक्रमाचे आयोजन राकेश काकडे, दिशा काकडे यांनी केले होते. निरीक्षण देवीसिंग जाधव, वीणा कमलाकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता पहा ठळक घडामोडी. बातमीपत्र येथेच संपले. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतो आहे. म्हणजे लहान 5 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत वयोगटातील सर्व व्यक्ती या ठिकाणी स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा आवाज आम्ही ऐकतोय आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये किती कलाकार आहेत हे आम्हाला आज जाणवत आहे आणि ह्या कार्यक्रमांची किती गरज आहे ते सुद्धा जाणवत आहे. आजच्या या कार्यक्रमामधून आम्ही जवळपास 30 ते 32 स्पर्धक आम्ही निवडणार आहोत जे फायनलमध्ये जातील आणि फायनल जे आहे 28 तारखेला दुपारी 2 वाजता कमलाबाई शाळेच्या ग्राउंडमध्ये आम्ही ते फायनल कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहे आणि त्या 32 स्पर्धकांचा आवाज पूर्ण धुळेकरांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे आणि त्यानिमित्तानं मी पूर्ण धुळेकरांना मी आवाहन करीत आहे की आपण त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा ही विनंती आणि पुन्हा एकदा
तसंच सखी फाउंडेशन व ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी म्युझिकल्स यांच्यातर्फे हे जे राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत संबंध राज्यातले गीतकार आणि गायक इथे जमा झालेले आहेत. तरी ह्या कार्यक्रमाचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आयोजक आहेत ते आमचे राकेशभाऊ काकडे आणि आमच्या वहिनीसाहेब आणि संबंध काकडे परिवार. सांगण्यात एक महत्त्वाचं असं आहे की आदर्श शिक्षिका माता सरलाताई यांचे जे पुत्र आहेत राकेशभाऊ यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा संबंध खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात असा कार्यक्रम आजपर्यंत मी तरी नाही पाहिलेला आहे. कारण की एक साधारण गोरगरीब सामान्य परिवारातला गायकसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून तो इंडियन आयडलसारख्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेपर्यंत जाऊ शकतो. याचा हा आवाज बुलंद करण्यासाठी राकेश भाऊ यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजा धुळे शहरात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच पुत्र असावा तर असा जो आईचे अनंत असे उपकार आणि गोमातेचा अनंत असे उपकार तो पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन अर्पण करतो असा एक पुत्र आम्हाला आमच्या जीवनात मी सदैव पाहत असतो. त्या सरला काकूंचं ते प्रत्येक कार्यक्रमात मग अडवा पाठ असो सलामी इश्क असो भरपूर कार्यक्रम मिले सूर तुम्हारा मेरा असे भरपूर कार्यक्रम आम्ही बरोबरच असतो त्यांच्याबरोबर. त्या कार्यक्रमाची सुरुवात ते आपल्या मातोश्री कैलासवासी सरलाताई यांच्या स्मरणार्थच करतात आणि कधीकधी त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असताना पाहतो मी की त्यांच्यावर जे पण संस्कार आहेत आज जे समाज प्रबोधनाचं काम या क्षेत्राच्या माध्यमातून करतायत ते मला वाटतं त्यांच्या आई आणि वडील जे हयात आहेत ते नेहमी मी पाहत असतो. आमच्या वहिनीसाहेब ते त्यांचे बंधू आणि त्यांचे मित्रसुद्धा सुदामासारखे इथं अहोरात्र झटत असतात. आणि एक महत्त्वाचं मी समजणं प्रसाद